कुशल, आत्मविश्वासपूर्ण बनत आहे. माझ्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत. 2. मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक प्रवीण, पारंगत, कुशल आणि आत्मविश्वासपूर्ण बनत आहे. माझ्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत. 3. मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक प्रवीण, पारंगत, कुशल आणि आत्मविश्वासपूर्ण बनत आहे. माझ्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत. म्हणजे माझ्यामध्ये जी क्षमता आहे ती मी छान करू शकत आहे. तिथं मी मर्यादा नाही घालत आहे स्वतःला. ही स्वयंसूचना कंपल्सरी तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा. आणि ही जितकी घेता येईल आतमध्ये तितकी घ्या. इतकी सहजतेनं परत यायला पाहिजे आपल्या आयुष्यात की मी पूर्ण पारंगत होत आहे. मी दिवसेंदिवस पारंगत होत आहे. मी कुशल आहे. मी आत्मविश्वासपूर्ण बोलत, जे काही तुम्हाला करायचं आहे, बोलत आहे, करत आहे, हे म्हणायचं. तर आपोआप ते तुमच्या ॲक्शनमध्ये दिसायला लागेल मग ते. चला तर मिरर घ्या. या एक्झरसाईजसाठी खुर्चीवर आरामात बसा. तुमची पावलं जमिनीला सपाट स्पर्श करू देत. म्हणजे असं पूर्ण पाय जमिनीला टेकवायचे. तुमचे हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा आणि 3 दीर्घ श्वास घ्या. आणि हे श्वास घेताना काय करायचंय? श्वास घ्या आणि अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या मनातील ताण, भय एखाद्या ओव्हरकोटप्रमाणे अंगात घातलेला आहे. आता त्या कल्पनेने त्या ओव्हरकोटची बटणं काढा आणि हा ओव्हरकोट तुम्ही अंगातून काढून टाकत आहात आणि तो खांद्यावरून खाली ओढत असताना त्याच्या हातांना, बाहूंना हाताने झालेला स्पर्श अनुभवा. तो काढून तुम्ही जमिनीवर टाकला आहे. आता हलकं हलकं वाटत आहे. तुमच्या शरीरातून टेन्शन, ताण, भीती बाहेर पडली आहे आणि तुमचे सगळे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. तुमचं शरीर रिलॅक्स झालेलं आहे. चला तर मग हे ॲक्शनमध्ये करायचे आपल्याला, कारण हे ॲक्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचे 3 आणि सोडायचं. आणि इमॅजिनेशन करायचे की हा जो ओव्हरकोट आहे घातलेला तो भय आणि भीतीचा आहे. तो मी आता काढून फेकत आहे. चला, मी जसं बोलते तसं इमॅजिन करायचं. श्वास घ्या. 1 2 3. मी जो भय आणि भीतीचा ओव्हरकोट घातलेला आहे तो मी हाताने उतरून टाकत आहे. मला त्याचा स्पर्श जाणवत आहे. मी पूर्ण भय, भीती फेकून दिलेली आहे आणि मी आता त्यापासून मुक्त झालेली आहे. मुक्त झालेली आहे. मुक्त झालेली आहे. मी रिलॅक्स झालेली आहे. माझं पूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा किती रिलॅक्स वाटतंय, तितकं जरी तुम्ही इमॅजिनेशन केलं तरी. आणि आता आरसा घ्या. तुमचं प्रतिबिंब त्याच्यात पहा आणि म्हणा, मी भीतीपासून मुक्त होत आहे. माझं सर्व टेन्शन, ताण दूर झालं आहे. मला खूप हलकं हलकं आणि शांत वाटत आहे. ही आवर्तने पुन्हा पुन्हा म्हणा. चला, दुसऱ्यांदा. मी भीतीपासून मुक्त
मुक्त होत आहे. माझं सर्व टेन्शन ताण दूर झालं आहे. मला खूप हलकं हलकं आणि शांत वाटत आहे. तिसऱ्यांदा, मी भीतीपासून मुक्त होत आहे. माझं सर्व टेन्शन ताण दूर झाले आहेत. मला खूप हलकं हलकं आणि शांत वाटत आहे. तर हा एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि परत दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला ही स्वयंसूचना द्या. चला, परत स्वतःला ही स्वयंसूचना द्यायची. मी अत्यंत सक्षम माणूस आहे. मी ते करू शकते. माझ्या समोर येणारी कोणतीही परिस्थिती, समस्या मी हाताळू शकते. अशक्य ते शक्य यावर माझा विश्वास आहे. दुसऱ्यांदा, मी अत्यंत सक्षम माणूस आहे. मी ते करू शकते. माझ्यासमोर येणारी कोणतीही परिस्थिती, समस्या मी हाताळू शकते. अशक्य ते शक्य यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिसऱ्यांदा, मी अत्यंत सक्षम माणूस आहे. मी ते करू शकते. माझ्यासमोर येणारी कोणतीही परिस्थिती, समस्या मी हाताळू शकते. अशक्य ते शक्य यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही कधीही जेव्हा आरशात बघाल किंवा एखाद्या काचेत बघाल तर तेव्हा स्वतःला हे म्हणायचं आहे की मी शांतचित्त आहे. मला हवा तेवढा वेळ माझ्याकडे आहे. मी जीवनाच्या प्रवाहात अत्यंत सहज आणि विनासायास पुढे जात आहे. मी शांतचित्त आहे. मला हवा तेवढा वेळ माझ्याकडे आहे. मी जीवनाच्या प्रवाहात अत्यंत सहज आणि विनासायास पुढे जात आहे. 3. मी शांतचित्त आहे. मला हवा तेवढा वेळ माझ्याकडे आहे. मी जीवनाच्या प्रवाहात अत्यंत सहज आणि विनासायास पुढे जात आहे. तर हा मिरर वर्क, आजचा मिरर वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे जर पाठ झालं तर पाठ करा. प्रत्येक स्वयंसूचना ज्या दिलेल्या आहेत मिरर वर्कमध्ये जे म्हटलेलं आहे ते, याच्यामध्ये 3 आहेत. भीतीपासून मुक्त होत आहे ते एक, त्याच्यानंतर मी अत्यंत सक्षम आहे आणि मी ते करू शकते सर्व, आणि मग मी शांतचित्त आहे आणि माझ्याकडं तेवढा वेळ आहे, जे मला करायचं आहे ते मी करू शकत आहे. तर ह्या 3ही स्वयंसूचना तुम्हाला पाठ करायच्या आहेत. म्हणजे पाठ म्हणजे इतके सहज आल्या पाहिजेत, त्या आतून आल्या पाहिजेत, त्या इतकं ते सहज झालं पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट आहे कृती. तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. डोळे बंद करा आणि तुमच्या भूतकाळात जा. तुम्ही 5 वर्षाचे असताना स्वतःला पहा. तुम्ही कुठे आहात? शाळेत? तुम्हाला काय करावंसं वाटतंय तिथं? तुम्हाला सभोवताच्या जगाबद्दल काय वाटतंय? आता डोळे उघडा आणि तुम्हाला जे वाटतंय ते लिहा. पण जायचं आहे त्या एजमध्ये. कोणत्या? 5 वर्षाच्या. त्यावेळेस तुम्हाला जी सिच्युएशन आठवत असेल, शाळेतली आठवत असेल, घरी बसलेली आठवत असेल किंवा खेळतानाची आठवत असेल, जे काही आठवत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? शाळेत असताना तर तुम्हाला वाटत होतं का की मी खूप अभ्यास करायला पाहिजे, किंवा बाहेर कुठं गल्लीत खेळताना असं वाटत होतं का तुम्हाला की मला खूप खेळायचं आहे? जे काही तुम्हाला वाटतं, जे काही तुम्हाला आठवेल प्रसंग, तो आठवायचा आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळी तुम्ही 5 वर्षाचे होतात तेव्हाची काही दुखावणारी वक्तव्य किंवा घटना किंवा भावना तुम्हाला आठवतात का? तुम्हाला चिंतेत टाकणारी एखादी गोष्ट आठवतीये का?
किंवा काही नकारात्मक विश्वास समजुती आठवत आहेत का, तर त्या लिहून काढा. तुम्हाला 5 वर्षाचे असताना किंवा ठीक आहे 5-7 वर्षाचे असताना त्यावेळेस एखादी काय नकारात्मक गोष्ट घडली का, त्यावेळेस कोणी तुम्हाला काय म्हटलं आहे का, तर ते आठवा आणि ते लिहा. आणि ते जे काही नकारात्मक लिहिणार आहे वाक्य, त्याला आपल्याला स्वयंसूचनेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. या दुसऱ्या पायरीतील तुम्ही त्या नकारात्मक समजुती विश्वास लिहून काढले, त्यामागील खरी कारणेही पहा. कदाचित असं घडलं असेल की तुमच्या आईवडिलांना तो दिवस खूप ताणतणावाचा गेला असेल आणि म्हणून त्यांनी तुम्हाला असं काहीतरी बोललं असेल, पण ते खरं नव्हतं, सत्य नव्हतं. कदाचित तुम्हाला एखादा लहानपणाचा मित्र जो प्रेमापासून वंचित होता, त्याने तो राग खुन्नस तुमच्यावर काढले असेल. हे सर्व विचार तुमच्या वहीमध्ये लिहा. ठीक आहे की तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी त्यावेळेस तुम्हाला काय म्हटलं का, तर ते काही एखादी इथं आपल्याला नकारात्मक गोष्टी आठवून ते काही जे नकारात्मक आतमध्ये बसलंय, त्याला जे आपण काही मर्यादा दिलेल्या आहेत, त्या मर्यादांच्या आज पलीकडं जायचं आहे. म्हणून ते जे काही नकारात्मक मर्यादा आहेत, त्या मर्यादांना आपल्याला शक्यतांचे संपूर्णत्व द्यायचं आहे. त्याला स्वयंसूचना द्यायची आहे की ते मी करू शकते, माझ्याजवळ वेळ आहे, हे बोलायचं आहे. आणि त्याला सकारात्मक स्वयंसूचनेमध्ये लिहायचं आहे. या सप्ताहात तुम्हाला तणावजनक वाटत आहेत अशा गोष्टींची यादी करा. त्यापैकी तुम्ही 5 वर्षाचे असताना तुमची जी काही जाणीव, ज्ञान, माहिती होती, त्या मर्यादित विचारसरणीला धरून तुम्ही सहजपणे ताण न घेता करून टाकली असती अशी एखादी गोष्ट यादीतून निवडा आणि ती करून टाका. म्हणजे तुम्हाला 5 वर्षाचे असताना तुम्ही ती करू शकत नव्हता आणि त्यावेळेस तुम्ही नाही केली, ती कोणीतरी तुम्हाला सांगितली की ती तू नाही करू शकत आहे, पण ती त्यावेळेस तुम्ही लहान होता म्हणून नाही केली, पण आता तुम्ही नाही करू शकत का, ती करू शकता ना, तर ती गोष्ट आज तुम्ही करायची. तर कोणतीही असेल, मग ती एखादं काहीतरी गेम असेल तुम्हाला येत नसेल, किंवा एखादं काहीतरी बनवायचं असेल, ते बनवताना जमलं नसेल, जे काही असेल ती गोष्ट आज करायची आहे. ॲक्शनमध्ये ॲक्शन घ्यायचे आहेत आज. ज्या गोष्टींना आपण मर्यादा दिलेल्या आहेत, त्या मर्यादांना क्षमतांचं संपूर्णत्व देऊन त्या ॲक्शनमध्ये आणायच्या, त्याच करून टाकायच्यात की ते करू शकते, हे मी करू शकते, मला वेळ आहे, मी करू शकते, आरामात करू शकते. त्यावेळेस मी लहान होते म्हणून मला ते जमलं नाही, पण आता मी करू शकते. आता त्यावेळेस मला आठवतं एक गोष्ट की मला भेंडीची भाजी करायला नाही जमली, पण आता मी ती करू शकते, कारण त्याला भाजायचं असतं, त्याला हे करायचं असतं, हे माहीतच नव्हतं. मी काय केलं, सरळ सरळ कट केली आणि केली भाजी भेंडीची. काय झालं, सगळी अशी चिकट चिकट झाली. आई म्हणली असं थोडी करायची असते. मग मी तिला म्हणलं तू सांगितलीच नाही कशी करायची असते. मग आईने त्यावेळेस सांगितले की असं करायचं असतं, असं करायचं असतं. मग त्याच्यानंतर ती प्रत्येक गोष्ट सांगायला लागली मला, हे असं असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो, माहीत नसते, ठीक आहे आपण ते तशी करतो, पण आपल्याला त्या गोष्टी माहीत आहेत आता, तर आपण त्या गोष्टी आता करू शकतो. तर त्या गोष्टी आता करायच्यात, करून बघायच्या. आपण आरामात आता त्या गोष्टी करू शकतो. मग अशा कितीतरी गोष्टी असतील की त्यावेळेस तुम्हाला त्या करायला जमल्या नसतील, पण आता ते तुम्हाला इतकं सहज वाटेल की अच्छा ती गोष्ट मी सहज करू शकते. म्हणजे हे माइंडमध्ये जेव्हा येईल ना तुम्हाला की ती गोष्ट मी सहज करू शकते, ती गोष्ट मी सहज करू शकते, ती गोष्ट मी सहज करू शकते, तर आत्ताही तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुम्ही थांबलाय, स्वतःला मर्यादा दिल्यात, त्या गोष्टीही तुम्ही
सहज करू शकाल. फक्त इथं तुम्हाला ते आणणं इम्पॉर्टंट आहे बस. म्हणजे इथं लेखिकेने तुम्हाला फक्त एक गोष्ट करायला सांगितली आहे, पण जेव्हा तुम्ही विचार कराल एका गोष्टीबद्दल तर तुम्हाला 10 गोष्टी आठवतील की अच्छा त्यावेळेस मी हे करू शकले नव्हते, 5 वर्षाचे असताना मी ते करू शकले नव्हते, मला हे जमत नव्हतं, मला ते जमत नव्हतं, आता तर मी आरामात करू शकते. ह्याचा अर्थ मी सगळ्या गोष्टी आरामात करू शकते. मी ठरवलं तर मी सगळं सहजपणे करू शकते. हे कसं आपोआप माइंडमध्ये येईल. हाच तर, याला तर म्हणतात माइंड गेम. हा तर खरा माइंड गेम आहे. जेव्हा तुम्ही त्याला सांगाल की मी हे सगळं करू शकते तर ते आपोआप तुम्हाला शक्यतांचं पूर्णत्व दाखवणार आहे, शक्यता दाखवणार आहे. अच्छा हे 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 चला ठीक आहे, यातलं जे सोपं वाटतंय ते करून तरी बघू, पहिलं पाऊल तरी उचलू. पहिलं पाऊल उचलणंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रस्ता आपोआप दिसणार आहे तुम्हाला आणि तो सहज होणार आहे. तेच आपल्याला आज करायचं. अशी एखादी गोष्ट निवडा आणि करून टाका. आता वेळात वेळ काढून तुम्हाला नेमकं काय वाटलं ते लिहून काढा. सध्याच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही लिहा. आता काय वाटतं तुम्हाला ते लिहा. ठीक आहे, त्यावेळेस मी लहान होते ती मी करू नाही शकले, पण आता मी ते सहज करू शकते. हे तुमचं उत्तर आलं पाहिजे आता. ओके, चला. हृदयस्थ विचार. विचारमध्ये लेखिकेने आज तेच सांगितलंय की शक्यतांचं संपूर्णत्व म्हणजे काय. अनेक शक्यतांचा स्वतःतील संपूर्णत्वाचा मी अनुभव घेते आहे. अनेक शक्यतांचा स्वतःतील संपूर्णत्वाचा मी अनुभव घेत आहे. अनेक शक्यतांचा स्वतःतील संपूर्णत्वाचा मी आनंद घेत आहे, अनुभव घेत आहे. अनेक शक्यतांचा स्वतःतील संपूर्णत्वाचा मी अनुभव घेत आहे. शक्यतांचं संपूर्णत्व याचा तुमच्या मनातील अर्थ कोणता. अशक्यतेच्या सर्व मर्यादा पार करून पुढे जाणं आणि एखादी गोष्ट शक्य करून दाखवणं असा त्याचा अर्थ घ्या. जे करता येणं शक्य नाही या विचारांच्या पलीकडे तुमचं मन जाऊ दे. अमुक गोष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, जमलं नाही, शक्य नाही असं म्हणून काही उपयोग नाही. या विचारांच्या मर्यादांपासून मुक्त व्हा. विचार करा, अशा प्रकारच्या मर्यादा तुम्ही किती वेळा व्यक्त केल्या आहेत. मी स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही. मी पुरुष आहे म्हणून मी एखादी गोष्ट करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, पुरुषांनी रडायचं नसतं, पुरुषांना रडू येत नाही, किंवा पुरुषांनी असं रडायचं काय, रडणं हे फक्त स्त्रीचं काम आहे. म्हणजे पुरुष जरी रडत असला तर त्याला काय म्हणतो आपण, काय बायकांसारखं रडतो असं म्हणतो ना त्याला. म्हणजे त्या मर्यादा घातल्यात ना आपण की बाईच फक्त रडू शकते, पुरुष रडू शकत नाही. का असं? त्याला पण भावना आहेत ना, त्याला पण हे आहे, त्याला पण ते हे भावना हे झाली तर तो रडू शकतो. हे जे काही छोटे छोटे आपण बसवले आहेत ना इथं, ते आज काढून टाकायचे आहेत. ते आज काढून टाकायचे आहेत. ती गोष्ट करण्यासाठी जे लागतं ते माझ्याकडे नाही. म्हणजे काय, एखादी गोष्ट करायची आपल्याला, क्लास करायचा एखादा, तर ठीक आहे त्याचे पैसे जास्त आहेत, तर मग आपण काय म्हणतो की माझ्याकडं थोडे पैसे नाही आहेत त्यामुळे मी ते करू शकत नाही, म्हणून आपण ते सोडून देतो. ठीक आहे, काही वेळेस ठीक आहे की ते नसेलच आपल्या उपयोगाचं तर ठीक आहे, आपण सोडून दिलं तर ठीक आहे. पण जे आपल्याला खरंच खूप मनापासून वाटतं किंवा त्याचा आपल्याला खरंच उपयोग होणार आहे, तर त्याच्यासाठी थोडे पैसे द्यायला काय हरकत आहे. जर तुम्ही त्याच्यातनं जास्त कमवणार असाल किंवा तुम्ही कमवू शकाल त्याच्यातनं, करून बघायला काय हरकत आहे. तेवढे तर आपण करू शकतो. आपण काय करतो, बॉडीसाठी देतो खाणं पिणं चांगलं, पण
याच्यासाठी कधी आपण तितका विचार करून त्याला देतो का खाद्य? त्याला आनंद होईल असं काही देतो का? ठीक आहे, थोडंसं पैसे देऊन एखादा क्लास करायचा आहे आपल्याला, एखादी काही गोष्ट करायची आहे, कुठं बाहेर जाऊन यायचं आहे, कुठं काय करायचं आहे, ते करताना आपण किती वेळेस विचार करतो? 10 वेळेस विचार करतो की मी इथं जाऊ शकेन का, मी ते करू शकेन का, मग असं होईल का, मग ते तसं होईल का. हे काय झालं, ह्या मर्यादा झाल्या. त्या मर्यादांच्या पुढं जायचं आहे आपल्याला. म्हणजे त्या पुढं गेलं की आपोआपच तुम्हाला आनंदच मिळणार आहे. या मर्यादांना तुम्ही चिटकून राहता, कारण त्या तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात. पण अशा मर्यादा तुम्हाला थांबवतात. तुम्ही आत्ता का चिटकून राहता त्याला? कारण आत्ता तुमचा तो कम्फर्ट झोन आहे. जाऊ दे ना, कुणी रिस्क घ्यायची, कशाला करायचं, आत्ता तसाही वेळच नाही आपल्याला, आत्ता नाहीतरी कुठं जमणार आहे, जाऊ दे ना, सोडून देऊया आता. पण काहीतरी वेगळं शिकण्यासाठी, स्वतःवर थोडंसं याला काहीतरी नवीन देण्यासाठी, कारण याला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकण्याची जिज्ञासा असते. त्याला आवडत असतं काहीतरी नवीन शिकायला, करायला. आपण तितकंसं त्याला देतो का? तेच रोजचं रुटीन देतो त्याला फक्त. तर त्याबद्दलही आज विचार करायचा आहे आपण. शक्यतांचं संपूर्णत्व अनुभवा, त्याचा आविष्कार आणि व्यक्त करणं अनुभवा. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकत नाही, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःवर मर्यादा घालत असता. आज तुमचे शक्य अशक्यतेविषयीचे जे काही दृढ विश्वास आहेत, जे काही ब्रेन प्रोग्रॅमिंग आहे, त्याच्या पलीकडं जाण्याची तुमची इच्छा आहे का? असेल नसेल तरीही ती आज व्यक्त करा की त्याच्या पलीकडे जायची माझी इच्छा आहे आणि मला शक्यतांचं संपूर्णत्व अनुभवायचं आहे, असं स्वतःला म्हणा. म्हणजे तुम्हाला त्या शक्यता दिसायला लागतील आणि त्या शक्यतांनी तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला त्या बाबतीतलं संपूर्णत्वच देणार आहे. तुमची ती इच्छा होती ना क्लास करायची, तर तुम्हाला ते संपूर्णत्वच मिळणार. अच्छा, तुम्ही तो क्लास केला, पूर्ण झाला माझा क्लास पूर्ण, मला त्याचा हा फायदा झाला, तो फायदा झालाच ना, संपूर्णत्व आलंच ना तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचं. तर ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आज एक गोष्ट करायची आहे जी तुम्हाला 5 वर्षाचे असताना करता नाही आली किंवा नाही करू शकले, ती गोष्ट आज करायची आहे. त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही आता केल्याही असतील, तरीही एखादी गोष्ट जी तुम्हाला अशी आठवत असेल की अजूनही मी ती नाही करू शकले, तर ती करायची आज. चला, तर इथं हृदयस्थ विचारमध्ये आपल्याला शक्यतांचं संपूर्णत्व काय आहे हा कन्सेप्ट कळला आणि तो आता आपण अनुभवायचा आहे आणि त्याच्यातनं शिकणारच आहे आपण काहीतरी. आणि त्या मर्यादाच्या पलीकडं सर्व काही छानच आहे, उत्तमच आहे आणि चांगलंच आहे, हेच या माइंडला सांगायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे. चला, तर इथं आपला ध्यानतंत्र आहे आजचं ध्यानतंत्रही इम्पॉर्टंट आहे. चला, तर तणावमुक्त जीवनासाठी स्वतःला स्वयंसूचना द्यायच्या आहेत. नकारात्मक आणि भयप्रद विचार तुमच्या जीवनात अधिक ताणतणाव आणतात. इथे काही स्वयंसूचना आहेत ज्या तुम्ही म्हणू शकता कधीही, कुठेही, पण अर्थात विशेष करून तुमच्या खास आरशासमोर उभे राहून या म्हणा, असं म्हणायचं लेखिकेला. कारमध्ये टेबलावर बसलेले असताना जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार तुमच्या मनाच्या पृष्ठभागावर येतात, तेव्हा तेव्हा या स्वयंसूचनांची आवर्तने करा. तर ह्या स्वयंसूचनामधून तुम्हाला कमीत कमी 3 जरी लक्षात राहिलं, इथे जास्त आहेत, पण कमीत कमी जे तुम्हाला इझी वाटतात ते 3 कंपल्सरी फिक्स करायचे आहेत इथं. कधी ताण आला, तणाव आला, एखादी निगेटिव्ह गोष्ट मनात आली तर ते पटकन बोलायचं आहे. चला, तर पहिलं,
सर्व भय, शंका, कुशंका यापासून मी मुक्त होत आहे. यामुळं माझं आयुष्य साधं, सोपं, सरळ आणि सहज झालेलं आहे. मी माझ्यासाठी तणावमुक्त जीवनाची निर्मिती करते. मी दीर्घ खोलवर श्वास घेते आणि सावकाश उच्छ्वास सोडते. प्रत्येक श्वासाबरोबर मी अधिकाधिक शिथिल होते, रिलॅक्स होते. का सांगितलं इथं लेखिकेने हे करायला? कारण जेव्हा आपल्याला एखादा निगेटिव्ह विचार येतो, तर मी याच्या आधीही तुम्हाला ही गोष्ट सांगितली असेल, जेव्हा एखादा निगेटिव्ह विचार येतो तर पटकन आपलं लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं. आपला श्वास कसा चाललाय त्याकडं बघायचं, म्हणजे आपोआप तो विचार निघून जातो. म्हणजे आपल्याला रिलॅक्स वाटतं. ही खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे आणि खूप कारगरी आहे आणि काम करते. ही मी खूप वेळेस हे करते. जेव्हा एखाद्या गोष्टीचं काही आला पटकन निगेटिव्ह विचार, तरी पटकन श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं. तर इथं जेव्हा भीती वाटत असेल, एखादे भय वाटत असेल, तर त्यावेळेस श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं, श्वास घ्यायचं आणि नंतर ती गोष्ट करायची. जेव्हा मी मॅडमचा क्लास लावला होता तेव्हा पहिला सेशन होता व्हिडिओ करायचा. त्यावेळेस मी ही टेक्निक यूज केली. पहिला व्हिडिओ करायची हिंमत होत नव्हती, बोलताच येत नव्हतं. तिकडं शब्दांकडे लक्ष दिलं तर ॲक्शनकडे लक्ष होत नव्हतं, तिकडं कॅमेरेकडे बघणं होत नव्हतं. तर त्यावेळेस मी जे काही भीती वाटत होती, नकारात्मक विचार येत होते, ते न येण्यासाठी मी कंटिन्यू त्या दिवशी श्वासांकडे लक्ष दिलं. सारखं बॉडीला आणि माइंडला रिलॅक्स केलं आणि त्याच्यानंतर माझी हिंमत झाली व्हिडिओ करायची. आणि तो व्हिडिओ केला म्हणून आज मी तुमच्या समोर बसले इथं. जर मी तो व्हिडिओ करायची हिंमत केली नसती तर मी आज इथं नसते. म्हणजे बघा, तुम्ही एखादी गोष्ट करायची हिंमत केली तर तुमच्या आयुष्यामध्ये किती छान गोष्टी होणार आहेत. तर जेव्हा कधीही नकारात्मक विचार येतात मनामध्ये, तर पटकन श्वासांकडं लक्ष द्यायचं आहे. आपोआप ते विचार निघून जातात. आणि ही टेक्निक सहज करायची, रोज करायची. नंतर मी सक्षम व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात समोर येणारी प्रत्येक गोष्ट मी हाताळू शकते. कोणतीही मर्यादा पार करू शकते. मी लक्ष केंद्रित करते. प्रत्येक दिवशी अनुभवानं परिपक्व झाल्यामुळे मी अधिकाधिक सुरक्षितता अनुभवते. मला जे वाटतं ते व्यक्त करताना मला सुरक्षित वाटतं. मी कोणत्याही परिस्थितीत शांत आणि प्रसन्न राहू शकते. दिवसभरात ज्या ज्या समस्या उद्भवतात त्या सोडवण्यास मी सक्षम आहे, असा मला दृढ विश्वास आहे. मला माहीत आहे की ताणतणाव म्हणजे भीती, भय. मी आता सर्व भयापासून मुक्त होत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.